किती वेळ झाली वाट पाहते मी, अजून येत आहे खरं हे तर. मग काय तर आयुष्यभर अशीच वाट पाहायला होती मला. तुम्हीच आहे या. काय रे बाळा, लगेच माझा स्पर्श ओळखती तू? मग तुमचा स्पर्श नाही ओळखणार तर कोणाचा ओळखणार? एवढे वर्ष झाले तुमच्यासोबत असते, मग स्पर्श तर ओळखणारच ना. शहाणं ग माझं बाळ ते. बरं मला या बसा आता. हा? नाराज दिसती, लईच नाराज दिसती. हा, नाराज आहे मी तुमच्यावर आज. का बरं? का म्हणजे एवढा उशीर कोण लावतं का? अरे काम होतं पिल्लू, थोडस समजून घेत जा ना. ठीक आहे ना, मी समजून नाही घेणार तर कोण घेणार? हा ना. मग तशी पण तुझ्याशिवाय मला हाय तरी कोण? आणि तुमच्याशिवाय तरी मला हाय तरी कोण? आहे का नाही? मग तुला खरं सांगू का, असं मी तुझ्यापाशी आलं का नाही, एक मनात वेगळीच फिलिंग येते माझ्या. नाही का, असं म्हणजे यार किती काय काय वाटतं मला तुझ्याबद्दल सांगू शकत नाही. तुझ्यासोबत आहे ना, असं 7 जन्म एकत्र राहण्याची स्वप्न बघतो मी. आणि मी पण असं वाटतं कधी ओढाला ते वडाच्या झाडाला फेरे कधी मारते असं होतं मला. हा ना. 7 जन्म तुम्हाला मागते. ऐक ना पिल्लू, तू रोज रुसत जा ना. का बरं? अरे रुसल्यावर लय क्यूट दिसते तू, माहिती का. असं माझं प्रेम नुसतं तुझ्यावर, नुसतं तुझ्यासोबत राहावं वाटतं. जा बाबा, तुमचं तर काही असतं. असं सांगितलं तुला लगेच जा बाबा. तुम्हाला नाही वाटत आहे तुम्ही जरा जास्तच रोमॅन्टिक झालाय? अरे तुला बघितल्यानंतर मी लय रोमॅन्टिक होतो बाळा, माहिती का. तू बरं. आहेच रोमॅन्टिक होण्यासारखी. इश्श बाबा, बरे सगळं जाऊन द्या. खरं तर ना आता 2 महिनेच राहिलेत माझ्या कॉलेजला. आता संपणच कॉलेज माझं. चांगले. मला काय वाटतं, आता तुझं कॉलेज संपलंय हम्म. म्हणजे तुझी मम्मी पण तुला आहे ना लग्नासाठी पाहुणं बघल. हम्म. मग एक काम करू का मी, काय? तुला लग्नासाठी मागणी घालू का तुझ्या मम्मीपाशी? मारतो खडा, लागलं तर लागलं पाणी. आहे की नाही. खरंच हा मग. खरंच तुम्ही मागणी करणार मला? मग मला पण तुझ्यासोबत राहायचंच आहे की नाही. खरंच मला 7 जन्म तुमच्या सोबत राहायचंय. हा ना. 7 जन्म तुमची साथ द्यायची आहे. मला असं वाटतं आपण दोघं कधीच वेगळे होऊ नये, माहिती का. मलाही तसंच वाटतं की. मी काय करतो, तुझ्या मम्मीला एकदा आहे ना लग्नासाठी मागणी घालूनच बघतो. बोल मला. तुम्हीच चला की घरी आमच्या मागणी घालायला आत्ताच. आत्ता जायचं लगेच? हा. असं न सांगता जाणं पण चुकीचं, पण तू तुझ्या विश्वास आहे ना पिल्लू, चला ना सगळं मग. व्यवस्थित होईल. चल चला, जाऊ. कसली वाट पाहताय? चल. चला. आणि हा, तुम्ही काहीतरी बोलला नाही मला. आय लव्ह यू पिल्लू. चल पिल्लू. मम्मी, ए मम्मी, आले का? बाहेर की. काय म्हणते? हा, हा माझा मित्र अनिकेत. काकू पाय. अनिकेत. काय? अगं मित्र आहे म्हणलं तुला भेट घालून द्यावं नाही का. तसं खूप चांगलं आहे बरं का. बस ना बस ना. बरं आहे, कुठे आहे शिकायला? नाही, माझं शिक्षण झालेलं आहे. हा हा, मला वाटलं कॉलेजचं आहे. स्वतःचं स्वीट होम आहे. हा हा. अजून काही जॉब वगैरे करतो का? नाही, जॉब नाही, शेती वगैरे बाकीचं पाहतो, रानातलं इकडलं तिकडलं. त्याचा स्वतःचा धंदा आहे स्वीट होमचा. आणि घरी पण आई वडील असतात आणि तो एकुलता एक आहे. अगं पण तू हे मला का सांगते? आणलंय ठीक आहे, पण आता याच्या बारेत एवढं कशाला चौकशी पाहिजे आपल्याला? हे बघ आई, मी कधी तुझ्यासोबत खोटं बोलत नाही आणि मला बाकीच्या मुलींसारखं नाही वागायचं आहे ग. त्याच्यामुळे ना सांगते तुला, हा सांग. आम्ही एक चांगले फ्रेंड्स होतो आधी, हम्म. पण त्याच्यानंतर फ्रेंडशिप कधी प्रेमात बदलली कळलंच नाही. आणि माझं खरंच त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याचं पण माझ्यावर आहे. माझं आणि पण. घरी ना सगळं व्यवस्थित आहे बरं का, असं कशाचीच कमी नाही आहे. अगं पण तुझं आता ग्रॅज्युएशन होत आलंय, पुढचं शिकायचं म्हणलं, हे मध्येच काय खुळ आणलं? हा काकू ऐका की, त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ, मी शिकवतो तिला राहिलेलं. अगं तू आता शिक्षण तुमचं झालं, तुमची दोघांची पसंती, पण काही पाठीमागं त्यांचं घर कसं काय कसं हे माहिती आहे का तुला सगळं? तुम्ही माझ्या घरी येऊ शकता आणि जर तुमचा होकार असेल तर मी माझ्या मम्मी पप्पाला पण घेऊन येतो. अगं बघायला जायची काहीच गरज नाही आहे, मी सगळं पाहिलेलं आहे. मग ते आता सगळं खरं झालं. तुझं शिक्षण मी म्हणलं आता आपल्याला, तुला तर माहिती आहे तुझं शिक्षण मी कसं केलंय. तुझं लग्न करायचं म्हणलं, आपल्याकडे पैसे नकोत का? अहो काकू, त्याचं टेन्शन घेऊ नका, मी माझ्या पप्पांशी बोलतो आणि जे काय आहे ते माझंच आहे ना, त्यामुळे ते लग्न पण करून घेतो आम्ही. त्याचं नका टेन्शन घेऊ, पैशा पाण्याचं पण टेन्शन घेऊ नका. आता मी म्हणलं तू नोकरी लागशील, आपण 2-5 रुपये कमवू, काहीतरी करू माझ्यासाठी बी. मलाही कोण आहे म्हातारपणात? हे बघ आई,
मला माहिती आहे तुला कोण नाही आहे, पण मी आहे ना. कशाला काळजी करते? आणि लग्न करून चालले म्हणून असं थोडी आहे की मी तुला सांभाळणार नाही. हे बघ अनिकेत, लहान होते ना तेव्हापासून बाबा गेले. तेव्हापासून माझ्या आईनेच मला लहानाचं मोठं केलं. माझं शिक्षण बघितलं, माझे सगळे खर्च तिनेच उचलले. त्याच्यामुळं तिला असं मी एकटं नाही सोडू शकत. मानसी याचं टेन्शन घेऊ नको. मी पण त्यांच्या मुलासारखाच आहे ना. जावई काय आणि मुलगा काय सारखाच असतो ना. लग्न झाल्यानंतर आपण त्यांना थोड्या दिवसात लगेच आपल्या घरी घेऊन जाऊ, म्हणजे त्यांचा पण प्रश्न मिटेल. बरं झालं बाई, मी तुझं शोधून तुझ्यासाठी असा मुलगा बघितला नसता. असं म्हणतात पोरीचा निर्णय चुकवतो, पण तू चांगला निर्णय घेतला आणि चांगला मुलगा बघितला. तुझे संस्कार आहेत नाही माझ्यावरती. हा ते तर आहे. तर मम्मी पप्पाला घेऊन येतो मी. जाऊ का मग? नका नका जावई, बसा ना. अहो काहीतरी घ्या ना. काय घेता तुम्ही? सरबत. सरबत? अहो आता जमलंय तुमचं, चांगलं गोष्ट झाली. मग सरबत कशाला, मी गोड चहा करते मस्त. चहा टाकते मी, बसा तुम्ही त्यावर गप्पा करा. बरं मानसी, मला एक प्रश्न पडला. काय? जर सासूबाई लग्नासाठी तयारच नसत्या झाल्या, आपण काय केलं असतं? अहो काय बोलता तुम्ही? मला माहित होतं माझी आई मला नाही म्हणू शकत नाही. लय सहजासहजी तयार झाल्या, पण खरंच अशी आई भेटायला पण भाग्य लागतं माहिती आहे का? मग आणि मला एक वाटतं, आपण जर त्या तयार नसतं झालं तर तू माझ्यासोबत पळून आली असती? पळून? हां. हो पण आणि नाही पण. असं का? कारण की माझ्या आईने माझ्यावर चांगले संस्कार केले ना, म्हणून मी आईला विचारलं ना. मग आणि तसे आई हो म्हणणार होती तर मग पळून का जायचं? ते पण आहे. आणि कधी पण घरच्यांच्या मर्जीने लग्न केलं पाहिजे. नाहीतर आपलं प्रेम आहे ना तर घरी सांगितलं पण पाहिजे. असं पळून जाणं योग्य पण नाहीये ना. हे पण कारण बरोबर की आहे. लहानाचं मोठं केलेलं असतं ना त्यांनी आपल्याला. नाही पण तुझ्या मम्मीचा स्वभाव खरंच भारी बरं का.